तर मित्रांनो, आपल्या गार्डन फार्मा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण आपला पार्ट 3 DSSB चा चालू करत आहोत, डिसिप्लिन 3. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला असा आहे विद्यार्थी मित्रांनो, इन इन्स्ट्रुमेंटल अनालिटिकल टेक्निक्स फ्यूज्ड सिलिका इज युज्ड ॲज. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो. तर काय? ॲटेन्युएटर. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण अशाच प्रकारे आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2, द फार्माकोकायनेटिक. काय विद्यार्थी मित्रांनो, द फार्माकोकायनेटिक सिम्बॉल C रिप्रेझेंट्स. तर फार्माकोकायनेटिक मध्ये जो आपला C सिम्बॉल असतो तो कशासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो? तर काय? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन ॲट गिव्हन टाइम T. चला तर आपण अशाच आपण तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊयात. द प्रोग्राम शूट SYBYL इज युज्ड फॉर. तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो उत्तर? डायग्नोस्टिक डाटा, फार्माकोकायनेटिक स्टडी, प्रिस्क्रिप्शन रायटिंग और मॉलिक्युलर मॉडेलिंग. तर याचं योग्य उत्तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक D मॉलिक्युलर मॉडेलिंग. चला तर आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. द रिडक्शन इन द रिलीज ऑफ विच ऑफ द न्यूरोट्रान्समीटर इज रिलेटेड टू द कंडिशन ऑफ डिमेन्शिया. आता विद्यार्थी मित्रांनो, डिमेन्शिया तर तुम्हाला माहित असणार. तर क्वेश्चन काय आपला विद्यार्थी मित्रांनो, द रिडक्शन इन द रिलीज ऑफ विच ऑफ द न्यूरोट्रान्समीटर इज रिलेटेड टू द कंडिशन ऑफ डिमेन्शिया. तर याचं योग्य उत्तर काय ते विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक D डोपामाइन. डोपामाइन हे आपलं असिटाइलकोलिनचं काय विरुद्ध ॲक्शन दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या 5 नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. सोडियम टेट्राफिनाइल बोरेट टायट्रेशन इज ऑल्सो नोन ॲज. तर सोडियम टेट्राफिनाइल बोरेट टायट्रेशन याला आपण दुसरं काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? यासाठी दुसरं नाव काय आहे? तर याचं दुसरं म्हणजेच रेडॉक्स टायट्रेशन विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक B हे योग्य उत्तर आहे. चला अशाच प्रकारे आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 6, लिम्स इज अ डाटा मॅनेजमेंट सिस्टीम. काय विद्यार्थी मित्रांनो? लिम्स इज अ डाटा मॅनेजमेंट सिस्टीम दॅट सपोर्ट्स मॅनेजमेंट ऑफ डॅश डॅश डॅश. तर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? क्रोमॅटोग्राफिक डाटा, ऑर्गनाइज्ड टेक्स्ट रिपोर्ट्स, पेशंट इन्फॉर्मेशन, लॅबोरेटरी ऑपरेशन. तर योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक B ऑर्गनाइज्ड टेक्स्ट रिपोर्ट्स. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊया आपण. अकॉर्डिंग टू फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. अकॉर्डिंग टू फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FDA, इन विच फेज, कोणत्या फेजेत ऑफ क्लिनिकल कॅन्सर रिसर्च आर ट्रायल्स डन ऑन लिमिटेड नंबर ऑफ पेशंट्स टू फाइंड आउट विच टाइप ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट वर्क्स फॉर. तर याचं योग्य उत्तर काय देते मित्रांनो? फेज क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक A विद्यार्थी मित्रांनो. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्फ्रारेड रेडिएशन सोर्स, IR सोर्स. तर काय देते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक C इन्काडेसंट लॅम्प. 9 नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग कम्प्युटर सॉफ्टवेअर पॅकेजेस वॉज इंट्रोड्यूस फर्स्ट फॉर फार्माकोकायनेटिक प्रोसेस. तर फार्माकोकायनेटिक प्रोसेससाठी कोणतं पहिलं सॉफ्टवेअर यूज केलं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर? तर कोणतं? नॉनलिन म्हणजेच ऑप्शन क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. किनपॅक अ प्रोग्राम मींट फॉर स्टँडर्डाइज्ड फार्माकोकायनेटिक अनालिसिस इज नॉट ऑब्टेन. तर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक A एरिया अंडर कर्व. चला तर आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 11, विच वन अमॉंग द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ॲप्रोटिक सॉल्व्हंट. तर ॲप्रोटिक सॉल्व्हंट मधलं एक्झाम्पल कोणतं विद्यार्थी मित्रांनो? तर काय? ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सल्फ्युरिक ॲसिड. 12th नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. द सलायवरी एन्झाईम कन्वर्ट स्टार्च इंटू शुगर बिफोर फूड इज स्वॅलोड. तर काय? गॅस्ट्रिन, पेप्सिन, टायलिन, ट्रिप्सिन. तर काय याचं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर? ऑप्शन क्रमांक D ट्रिप्सिन हे याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 13, अ कम्प्युटर बेस्ड मेडिकल प्रिस्क्रिप्शन दॅट हॅज बीन जनरेटेड ऑनलाईन इज नोन ॲज अन डॅश डॅश प्रिस्क्रिप्शन. तर काय? a computerized based medical prescription
that has been generated online is known as. तर काय म्हणणार आपण याला विद्यार्थी मित्रांनो? इलेक्ट्रॉनिक. तर काय ऑप्शन क्रमांक सी. 14th नंबरचा क्वेश्चन आहे, वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अमॉंग 4 years ऑफ हेल्थ प्रोग्राम इव्हॅल्युएशन. तर जो आपला हेल्थ प्रोग्राम इव्हॅल्युएशन असतो त्यातलं कोणतं नाहीये? तर 14चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 14th नंबरचा क्वेश्चन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, EPCMC. 15th नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज an indicator in the old hard method of titration. ऑप्शन क्रमांक सी, फेरिक alarm. In September 2013, the MHFW, Ministry of Health and Family Welfare, notified the EHR standards, Electronic Health Record Standards for India. Standard I maintained in the hospital regulation. Example is that. ऑप्शन क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. द गव्हर्निंग बॉडी शाल अडॅप्ट बायलॉज इन अकॉर्डन्स विथ लिगल रिक्वायरमेंट्स. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी. क्वेश्चन नंबर 17. इन मास स्पेक्ट्रोस्कोपी द आयन्स resulting from the decomposition between source region and managed analyzer are called. तर काय याचं योग्य उत्तर? ऑप्शन क्रमांक 1, निगेटिव्ह आयन. 18 नंबर, बार कोडेड मेडिकेशन. Administration BCMA helps pharmacists to dispense medicine in compliance with the 5 rights of medication administration. Which of the following is not one of the 5 rights? तर काय? ऑप्शन क्रमांक राईट टाइम, राईट मेडिसिन, राईट सिम्पटम्स, राईट डोस. तर काय? राईट मेडिसिन. Which of the following is an commercial flow sheeting program? तर which of the following is an commercial flow sheeting program? ऑप्शन क्रमांक डी, COPE. लास्ट 20 नंबरचा क्वेश्चन, which of the following indexes contains the list of formulary items within each therapeutic category? Generic name, brand name index, generic name, synonym index, economic index, pharmacological index. तर काय? generic name, brand name index. अशाच प्रकारे आपला डिसिप्लिन 4, डिसिप्लिन 3 20 MCQचा पार्ट झालेला आहे. आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिसिप्लिन 4 पाहूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.